महिला आरक्षणावरून राजकारण तापलं. आरक्षण नव्हे, संरक्षण हवं. शोभा बच्छाव यांचं वक्तव्य. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिलांना आता आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे, असं त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट करत विरोधाचा आरोप भाजपकडून खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी जनगणना आणि मतदारसंघ फेररचना आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका करत राजकीय भाषेची पातळी राखण्याचा सल्ला दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी देखील भाजपवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा आरोप केलाय. संसदेमध्ये 16 आणि 17 तारखेला 3 बिल त्या ठिकाणी मांडण्यात आले. त्याच्यामध्ये 131 घटना संशोधन बिल होतं, त्याच्यानंतर परिसीमन बिल होतं आणि केंद्रशासित विधेयक दुरुस्ती बिल होतं. तर त्याच्यामध्ये 2 दिवसाच्या चर्चेमध्ये सगळ्यांनी अतिशय सखोलपणे त्याच्यावर चर्चा केली आणि मतदान रात्री घेण्यात आलं. तर 2/3 मतदान हे न मिळाल्यामुळे हे बिल नामंजूर झालेलं आहे. याच्यामध्ये जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं तर त्याला सप्टेंबर 2023मध्येच मान्यता मिळाली होती, ते मंजूर झालं होतं आणि 16 एप्रिलला सन्माननीय आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील अध्यादेशावरती सही केलेली आहे. त्याच्यामुळे महिला विधेयकाला नामंजूर करण्यासाठी किंवा विरोध करण्याचा विषयच येत नाही, ते आधीच मंजूर झालेलं होतं. आणि हे जे बिल होतं हे सेन्सस आणि परिसीमन याच्या संदर्भामध्ये बिल होतं. हे घाईघाईमध्ये आणलं. राज्यामध्ये 5 ठिकाणी देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथे मतदान अजून बाकी आहे. परंतु शासनाला हे माहिती आहे, केंद्र शासनाला, की या ठिकाणी आपलं सरकार नाही, आपली सत्ता नाही, तर या ठिकाणी महिलांची मतं आपल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हे घाईघाईने बिल आणलं आणि त्याच्यामुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील असा त्यांचा घाट होता. असा फार्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केला. परंतु हे नामंजूर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसने महिलांना विरोध केला असं दाखवलेलं आहे. परंतु हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निराधार आहे. काँग्रेसनेच महिलांचा आजपर्यंत सन्मान केला, महिलांना ताकद दिली, महिलांना राजकारणामध्ये पुढे आणलं